तसेच महिलांसाठी काय करता येईल हे बघणे, हे सगळं ते करतात। आणि त्या दिवशी जो प्रकार झाला त्यात त्यांनी कुठलीही शिवीगाळ केलेली नाही, हे अगदी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पण दिसतंय। आम्हीच नाही तर पूर्ण राहत्या तालुक्यानेही ते सीसीटीव्ही फुटेज बघितलेले असेल। अगदी सुजय दादा देखील तिथं मंचावर उपस्थित होते ज्यावेळेस राजेंद्र पिपाडा आले। सुजय दादांनी सप्ताहासाठी 51,000 रुपयाचा निधी दिलेला आहे। तसेच राजेंद्र पिपाडा आलेले असताना त्यांनी 1ही रुपया सभा मंडपासाठी तर नाहीच पण अन्नदानासाठी सुद्धा दिलेला नाही। डॉक्टर पिपाडा यांना एवढंच सांगू इच्छिते एक सरपंच म्हणून की येत्या काळात तुम्हाला कुठल्याही मतदारसंघातील कुठल्याही गावात जायचे असेल तर जा, परंतु आमचे दैवत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द वापरू नका किंवा अपप्रचार करू नका। जर तुम्ही असे केले तर मी एक महिला सरपंच म्हणून एवढेच सांगते की गावातील नारी शक्ती त्यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही।